आणि आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। राज्य शाळांना फक्त मतदानाच्या दिवशी सुट्टी। 18 आणि 19 नोव्हेंबरला शाळा सुरू राहणार। शिक्षण आयुक्त सूरज मांढरेंकडून जाहीर। मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक। संभाजीनगरातील कायगाव टोकामधील गोदावरी नदीपात्रावर आंदोलन। सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या पुतळ्यांचं दहन। पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर रात्री 11:30 पासून ते सकाळी 11:30 पर्यंत रात्रकालीन ब्लॉक। जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान पुलाचा गर्डर पुन्हा बसवणार। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी ब्लॉक असणार। रत्नागिरीत मच्छीमार व्यावसायिकांकडून मतदान जनजागृतीसाठी बोट रॅलीत 150 बोटींचा सहभाग। निवडणूक प्रचारामुळे शेती कामं ठप्प। शेतमजुरी 300 तर राजकीय पक्षाकडून जेवणासह 400 रुपये हजेरी। मजूर मिळत नसल्यानं शेती कामं ठप्प। पर्वती मतदारसंघात 1.5 लाख मतदान चिठ्ठ्यांचं वाटप। मतदारसंघात 3,60,974 इतकी मतदार संख्या। मुंबई विमानतळावरून ऑक्टोबरमध्ये 44,20,000 प्रवाशांचा प्रवास। 31,60,000 लोकांचा देशांतर्गत तर 12,50,000 प्रवाशांचा आंतरराष्ट्रीय मार्गावर प्रवास। मुंबईत प्रादेशिक परिवहन विभागाकडून ऑक्टोबर दरम्यान पीयूसी तपासणी। 4,366 वाहनांवर कारवाई। वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कारवाई। ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर परिसरात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांची कारवाई। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 अवैध शस्त्र, 28 जिवंत काडतुसं जप्त। ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाला 6,54,500 रुपयांचा महसूल प्राप्त। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल। 3 वर्षांपूर्वी पीएमपीएमएलच्या ताफ्यात येणाऱ्या बसची पिंपरीकरांना अजूनही प्रतीक्षा। 160 ई बस अद्याप मिळाल्याच नाही। पीएमसी बँक घोटाळ्यातील पीडित खातेधारकांच्या याचिकांवर 12 डिसेंबरला सुनावणी। हक्काची गुंतवणूक परत मिळवण्यासाठी 38,000हून अधिक खातेदार प्रयत्नशील। यामध्ये 20,000हून अधिक वयोवृद्ध खातेदार।